तर नमस्कार मित्रांनो, आता आहे आपण कापड बाजारातल्या दुकानी आणि कापड बाजारामध्ये सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. गरमी आता संपलेली आहे मित्रांनो. आणि आता सर आलते आमच्या दुकानामध्ये की त्यांना मॉस्किटो ट्रॅप पाहिजे होता. तर मॉस्किटो ट्रॅप आपल्याकडे तर नव्हता आणि याच्या अगोदरही कधी बघितला नव्हता. ते आले आणि विचारलं की मॉस्किटो ट्रॅप आहे का म्हणून. मला माहीत नव्हतं. मग त्यांना विचारलं कसं आहे काय. मग नंतर फोटो मागून घेतले मी व्यापाऱ्याकडनं आणि त्यांना दाखवले असे असे प्रकार आहेत, हे 3 प्रकार आहेत. तर त्यातला बघा तुम्हाला कोणता पाहिजे नाही. त्यांना माझा मोबाईल दिला आणि त्यांनी बघितलं वगैरे सगळं नाही का कसं आहे काय. तर सांगितलं त्यांनी की मला हा पाहिजे नाही. मग मी त्यांना रेट वगैरे सांगितला आणि ते बोलले की रेट वगैरे होईल का याच्यामध्ये काही. तर सरांना आपण अगोदरच सांगितलं की सर आम्ही रेट नाही करत, फिक्स रेटमध्येच काम करतो. तुम्ही वाटलं तर बाजारात चौकशी करून पहा. मग त्यांचं फिक्स झालं की मला हा पाहिजे नाही. रेट वगैरे पण त्यांना पटला. मग त्यानंतर मी फोन केला त्यांना की येतोय म्हणून घ्यायला आणि घ्यायला गेलो. एक 5 मिनिटामध्ये येतो म्हटलं आणि 10 मिनिटामध्ये आलो. कारण की तिथं पण चेक वगैरे करून घ्यावं लागतं. चेक वगैरे करून घेतला आणि ते कस्टमर डन झालं मित्रांनो नाही का. तर म्हणजे कधीच असं समजू नका की आपण नाही करू शकत ती गोष्ट. आपल्या दुकानात जरी नसली ना तरी ती वस्तू विकू शकतो आपण.